हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सो आज मी घेऊन आले आहे बेस्ट मॉइश्चरायझर्स, कारण थंडीचे दिवस आहेत आणि चेहरा खूप जास्त कोरडा पडतो. सो त्यासाठी माझ्याकडे 5 अमेझिंग विंटरसाठी बेस्ट असे मॉइश्चरायझर्स आहेत. ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी मॉइश्चरायझर जे तुम्हाला दाखवणार आहे ते आहे नॉर्मल टू ड्राय स्किन साठी. समजा जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल बट थंडीमध्ये ती थोडीफार कोरडी होते, तर त्याच्यासाठी माझ्याकडे 2 रेकमेंडेशन आहेत. तर सगळ्यात पहिलं जे मॉइश्चरायझर आहे ते आहे माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं रेडियन्स ऑइल फ्री मॉइश्चरायझर. जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल पण थंडीच्या दिवसांमध्ये काही चेहऱ्यावरती छोटे छोटे पॅचेस होतात, ड्राय पॅचेस होतात, जसे माझे पहिले व्हायचे. सो त्यासाठी हे मॉइश्चरायझर परफेक्ट आहे. बेस्ट गोष्ट म्हणजे ह्याच्यात वॉटरमेलन आणि नियासिनेमाइड आहे. सो तुम्हाला जर ऍक्ने प्रोन स्किनचा प्रॉब्लेम असेल, ऍक्नेचा इश्यू असेल, पिंपलचा इश्यू असेल किंवा थोडेफार रॅशेस वगैरे होत असतील, तर त्याच्यासाठी हे मॉइश्चरायझर बेस्ट वर्क करणार आहे. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर हे तुम्हाला मॅट फिनिश देणार आहे, हायड्रेट करते तुमची स्किन खूप छान प्रकारे. मी ऑलरेडी हे बऱ्यापैकी वापरलेलं आहे. माझ्या आधीच्या सुद्धा मॉइश्चरायझरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मॉइश्चरायझर दिसेल. तुम्ही बघताय क्रीमी कन्सिस्टन्सी आहे आणि क्विकली ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किन मध्ये. बिलकुल सुद्धा चिपचिप आणि अजिबात असं स्टिकी स्टिकी नाही वाटत. एकदम ड्राय फील देता आणि एक छान हेल्दी ग्लो देतो तुमच्या चेहऱ्याला. बाय द वे, ह्याची जी प्राइस आहे ती ओरिजिनल प्राइस आहे 399 रुपीज. ॲक्वालॉजिकाच्या साईटवरती तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मध्ये मिळेल. कधी कधी बाय वन गेट वन फ्री असं सुद्धा ऑफर चालू असतात. किंवा जर तुम्हाला त्या साईटवरनं नसेल घ्यायचं तर अमेझॉन आणि नायकावाला सुद्धा तुम्हाला ह्याचे प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहेत. ही गोष्ट म्हणजे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाहीये. सो खूप जणांचा इश्यू असतो की त्यांना खूप जास्त स्मेल येणारे प्रोडक्ट्स नाही वापरायला आवडत, त्यांनी डोकं दुखतं किंवा इरिटेशन होतं स्किनला. सो त्या लोकांसाठी हे मॉइश्चरायझर परफेक्ट आहे. ते ऑल स्किन टाईप साठी आहे. बेस्ट मॉइश्चरायझर आहे असं मला वाटतं. आणि ही माझी त्याची सेकंड ट्यूब आहे. पहिली ट्यूब मी ऑलरेडी संपवलेली आहे. ते आहे डॉट अँड कीचं सेरेमाइड प्लस हायलोरॉनिक ऍसिड बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. तुमच्या स्किनवरती कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल तर हे मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. स्किन बॅरियर खराब झाला असेल, आतून खूप ड्राय किंवा डल स्किन वाटत असेल तुमची, तर तुम्ही एकदा ह्याला ट्राय करून बघा. तुम्ही प्रेमात पडाल या मॉइश्चरायझरच्या. आणि असं काही नाहीये की ऑइली स्किन वालेच वापरायला पाहिजे किंवा ड्राय स्किन वालेच वापरायला पाहिजे. कुठल्याही स्किन टाईपला हे मॉइश्चरायझर अतिशय सुंदर प्रकारे सूट करतं. कारण मी उन्हाळ्यात सुद्धा हे मॉइश्चरायझर वापरले जेव्हा माझी स्किन बऱ्यापैकी ऑइली असते, पण तेव्हाही हे माझ्या स्किनला अतिशय छान प्रकारे सूट झालेलं आहे. याच्यातही कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाहीये. दिसायलाही खूप छान पॅकेजिंग आहे आणि खूप स्वस्त आहे. ही 100 ग्रामची ट्यूब तुम्हाला 395 रुपयाला मिळते आणि 6 महिने तर ह्याच्यावरती आरामात जातात. मी कधी कधी नाईट क्रीम म्हणून सुद्धा ही युज करते. खूप वेळानं स्किन ड्राय होते, डल होते किंवा ऍक्ने येऊन येऊन तुमच्या चेहऱ्यावरती पॅचेस पडतात. सो त्याच्यासाठी ही क्रीम खूप छान वर्क करते. जर तुम्हाला कुठलंही नवीन प्रोडक्ट वापरायला भीती वाटत असेल आणि कुठेही इन्व्हेस्ट करायला भीती वाटत असेल, कारण काही रॅशेस होऊ शकतात किंवा जर काही प्रॉब्लेम झाला तुमच्या स्किनला, तर त्यासाठी ही क्रीम बेस्ट आहे. ह्याच्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार नाहीत आणि खूप जणांना ही क्रीम ऑलरेडी आवडायला लागली. आणि ह्याचं सुद्धा जी कन्सिस्टन्सी आहे ती क्रीमी मध्ये आहे. मी तुम्हाला इथे दाखवते. क्रीमी कन्सिस्टन्सी आहे आणि पटकन ब्लेंड होतो तुमच्या स्किनमध्ये. अतिशय सुंदर आहे. डोळे झाकून तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. नेक्स्ट मॉइश्चरायझर आहे ते आहे फॉक्सटेल कडनं. हे आहे त्यांचं फॉक्सटेल नरिशिंग मॉइश्चरायझर. तुमची खूप जास्त ड्राय स्किन असेल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. अतिशय छान क्रीम आहे. ह्याच्यात नियासिनामाइड आहे, हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि कोकम बटर आहे. मी ही क्रीम गेला 1 महिना ट्राय करते, यूज करते. अतिशय सुंदर क्रीम आहे ही आणि बिलकुल सुद्धा चिपचिप आणि ग्रीझी फॉर्म्युला नाहीये ह्याचा. खूप छान प्रकारे तुमच्या स्किनला मॉइश्चराईज करते. सेम फॉर्म्युला आहे. बाय द वे, सगळ्या क्रीमचा फॉर्म्युला तुम्हाला सेम दिसेल, कारण ऑब्व्हियसली थंडीसाठी यूज करतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारच्या क्रीम यूज करायच्या. सो तुम्ही बघताय पटकन ब्लेंड होते स्किनमध्ये आणि छान शाईन देते तुमच्या स्किनला.
सो छान हायड्रेट करते ही क्रीम तुम्हाला आणि ती सुद्धा ऑलमोस्ट 320 टू 350 किंवा 399 पर्यंत आहे. मी स्क्रीनवरती सगळं मेन्शन करेन आणि ह्याच्यातही कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाहीये. सो जेवढ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळे क्रीम्स आज जास्त करून तरी फ्रेग्रन्स फ्रीच असणार आहेत आणि पॅराबेन फ्री आहे, क्वेटल फ्री आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी बेस्ट मॉइश्चरायझर आहे. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे आपल्याकडे ते माझं मंथली फेवरेट मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल कारण मी ते बऱ्यापैकी युज केलंय. मीच नाही, मी, माझ्या बहिणीने, माझ्या आईने, आम्ही तिघांनी ते मॉइश्चरायझर युज केलंय आणि ही क्रीम सुद्धा बऱ्यापैकी आता संपत आली आहे. तर ही आहे 100 ग्राम 4% युरिया डीप मॉइश्चरायझर क्रीम. ह्याच्यात युरिया असल्यामुळे तुमच्या क्रीमला, तुमच्या फेसला हे बऱ्यापैकी मॉइश्चराईज करतं छान आणि थोडीशी ती अमाऊंट घेतली तरी सुद्धा तुमची स्किन बऱ्यापैकी सुंदर आणि तुकतुकीत दिसते. सेरेमाइड कॉम्प्लेक्स आहे याच्यात आणि लॅक्टिक ऍसिड आहे. ड्राय स्किन साठी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो थंडीसाठी तुम्ही बेस्ट जर मॉइश्चरायझर शोधत असाल तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. मी तुम्हाला दोन सजेस्ट करेन. एक तर हे डॉट अँड कीचं, जर तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे वापरू शकता. डोळे झाकून अजिबात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रिॲक्शन नाही होणार ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे 4% युरिया. जर खूप जास्त ड्राय स्किन असेल तुमची आणि खूप डल झाली आहे ड्राय झाल्यामुळे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एकदा इन्व्हेस्ट करून बघा. ही तुम्हाला डर्माकोच्या साईटवरती सुद्धा मिळेल आणि ह्याची प्राइस सुद्धा ऑलमोस्ट 330 पर्यंत आहे, जी तुम्हाला कुठल्याही साईटवरती अवेलेबल होईल. डर्माकोवरती सुद्धा आता बाय वन गेट वन फ्रीचा ऑफर चालू आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता आणि ह्याच्यातही कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाहीये. नेक्स्ट आणि लास्ट जे मॉइश्चरायझर आहे ते मी म्हणेन की एक्स्ट्रीम ड्राय स्किन वाल्यांसाठी आहे. सो ते आहे अगेन सबस्टेल कडनं स्किन रिपेअर क्रीम, नरिशिंग आणि डीपली रिपेअर डॅमेज स्किन बॅरियर. ह्याच्यात ऑलिव्ह लीफ आहे, नियासिनेमाइड आहे आणि प्रो विटॅमिन B5 आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही नॉर्मल टू ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी बनलेली आहे. मी जेव्हा जेव्हा ही यूज करते, जर मी सकाळच्या वेळेस ही यूज केली तर मला थोडी जास्त ऑइली वाटते मला ही. सो जास्त करून मी ही नाईट टाइमला यूज करते. जर तुमची स्किन खूपच ड्राय आहे, अगदी बंजर जमीन झाली आहे तर तुम्ही ही वापरा. पण मी सजेस्ट करेन की ऍज अ नाईट क्रीम म्हणूनच वापरा कारण ही बॅरियर रिपेअर क्रीम आहे. सो रात्री तुम्ही कुठली क्रीम लावताय तर ती तुमच्या स्किनला हील करायला जास्त हेल्प करते. सो ही आहे फॉक्सटेल कडनं. फॉक्सटेलचे हे दोन्ही प्रोडक्ट अतिशय सुंदर आहेत. ही तुम्ही सकाळी लावू शकता आणि ही तुम्ही ऍज अ नाईट क्रीम म्हणून सुद्धा युज करू शकता. ह्याची प्राइस सुद्धा ऑलमोस्ट 345 आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला बाय वन गेट वन फ्रीची ऑफर नेहमी चालते. फॉक्सटेल, डर्माको, डॉट अँड की, ॲक्वालॉजिका ह्या सगळे ब्रँड्स हल्ली हे जेवढे इंडियन ब्रँड्स आहेत अतिशय छान वर्क करतायत आणि त्यामध्ये हे जे प्रोडक्ट आहेत ते मी आता सध्या युज करते. मी ऑलरेडी एक बेस्ट मॉइश्चरायझर क्रीमचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय ज्याच्यामध्ये सगळ्या स्किन टाईपसाठी आम्ही मॉइश्चरायझर्स तुम्हाला सजेस्ट केलेत. बट हे सुद्धा तुम्ही बहुतेक स्किन टाईप वरती युज करू शकता एक्सेप्ट दिस. हे जे मॉइश्चरायझर आहे हे तुम्हाला फक्त अति ड्राय स्किन असेल तर तुम्ही युज करा. बाकीचे सगळे जे मॉइश्चरायझर आहेत ते कोणीही युज करू शकतं असं मला वाटतं. कुठल्याही एज ग्रुप मध्ये तुम्ही ते युज करू शकता आणि मेन वुमन आय डोंट थिंक सो त्याच्यात काही फरक असतो. तुम्ही जर बॉईज असाल तरी सुद्धा तुम्ही यातले कुठलाही मॉइश्चरायझर युज करू शकता तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंगली. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही होती माझी बेस्ट मॉइश्चरायझर क्रीम सजेशनची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.